जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 184. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. असा चित्तलय भगवत चरणी व्हावा अशी ज्याची मनःपूर्वक इच्छा असेल त्याचा चित्तलय सद्गुरु कृपेनं कशा रीतीनं होतो हे आम्हाला समजण्यासाठी श्री रामचरितमानसासारखे सद्ग्रंथ संतांनी रचले. चित्तलय कसा व्हावा आणि चित्तलय झालेल्याची स्थिती काय असते हे या दोन्ही गोष्टी आम्हाला हे संत ग्रंथ सांगत असतात. म्हणून महाराज म्हणतात की संत ग्रंथ हे नेहमी मूळ ग्रंथ वाचावेत. त्याच्यावरच्या टीका शक्यतोवर वाचू नयेत. जसजशी आमची साधनामध्ये प्रगती होत जाते गुरुकृपेनं तसतसा त्या ग्रंथातल्या शब्दांचा अर्थ आम्हाला त्यांच्या कृपेनं उमजू लागतो. म्हणून समर्थांनी सांगितलं की पुन्हा पुन्हा ऐकलेलंच ऐकावं, वाचलेलंच वाचावं, दरवेळेस काहीतरी नवीन वाचायचं ही इच्छा मनामध्ये जन्म घेऊ लागली की ती मनाची मला बहिर्मुख करण्यासाठी खेळी आहे हे लक्षात घ्यावं आणि त्यावेळी मनाला दटावून पुन्हा नामस्मरण आणि मूळ सद्ग्रंथांवरच घेऊन यावं असं संत सांगतात. त्याशिवाय मनावर जे नियंत्रण आलं पाहिजे पूर्ण एकाग्र चित्तानं नामस्मरण घडण्यासाठी ते होत नाही. आणि विविध विचारांची गर्दी मनामध्ये होऊन मूळ परमार्थ मार्ग त्यापासून आम्ही दूर जातो. परमार्थात आहोत असं वाटत असून सुद्धा. आणि साहजिकच अशा वेळेला मग तो चित्तलय आम्हाला दुरूनच खुणावत राहतो पण काही साधत नाही. हे न व्हावं यासाठी भरत आम्हाला त्याच्या वर्तनातून, त्याच्या अगाध अशा रामप्रेमातून, त्याच्या एकविध अनन्य भावातून शिकवतायत. कसा एकविध भाव आहे तो तर केवळ भक्ताचा भगवंताप्रती आहे असं नाही, तर भगवंताचा त्याच्याप्रती तो एकविध भाव आहे. यापेक्षा मोठं स्थान ते भक्तासाठी कोणतं? कारण आपण बघितलं प्रभू श्रीरामांच्या राजीव नयनांमध्ये, कमलनेत्रांमध्ये प्रेमाश्रूंची धार लागली आहे जेव्हा त्यांना समजलं की माझा भरत माझ्याकडे येतोय. ही अवस्था जेव्हा सद्गुरूंची सच्शिष्याप्रती, भगवंतांची आपल्या भक्ताप्रती होते त्यावेळेला समजावं की हा भक्त खराच चित्तलय झालेला असा भक्त आहे. त्या स्थितीला आम्हाला घेऊन जाण्यासाठी महाराजांची धडपड आहे. त्यामुळे इथे तुलसीदास आम्हाला भरताची अंतरस्थिती सांगतायत आणि त्याच्या त्या अंतरस्थितीवर भाळलेले प्रभू सांगतायत बरं का. त्यामुळे आज आम्हाला पुढे वर्णन करतायत तुलसीदास की जेव्हा भरत येतोय हे समजलं तेव्हा पुढे प्रभूंची अवस्था कशी झाली, काय मनात आलं याबद्दल सांगतायत. म्हणाले, बहुरी सोच बस भेसिय रवनु, कारण कवन भरत आगवनु, एक आई अस कहा बहुरी, सेन संग चतुरंगन थोरी. सियरवनु किती गोड शब्द वापरलाय पहा तुलसीदासांनी. सीतापती श्रीराम त्यांच्या मनामध्ये हा विचार पुन्हा येतोय की काय बरं कारण असावं भरताचं इथे येण्याचं.
तेवढ्यात अजून एकानं येऊन सांगितलं त्यांना की भरताबरोबर चतुरंग सेनासुद्धा आहे. हे ऐकल्यावर मात्र प्रभू श्रीरामांना एक प्रकारे काळजी वाटू लागली. कसं आहे, प्रभू श्रीराम अंतर्यामी आहेत. भरताला प्रेरणा देणारे, त्याच्याकडून कृती घडवून घेणारे हे सर्व तेच असले तरी ही प्रभूंची मनुष्य लीला सुरू आहे. त्यामुळे ती भूमिका तितकीच चोख वठवणारे असे पुरुषोत्तम भगवान आहेत प्रभू श्रीराम. त्यामुळे म्हणताय तिथे तुलसीदास, सो सुनी राम ही भाती सोचू, इत पितु बचइत बंधु सकोचू, भरत सुभाव समुझी मन माही, प्रभुचित हित थिती पावत नाही, समाधान तब भाय जाने, भरतु कहे महु साधु सयाने, लखन लखेऊ प्रभु हृदय खभारू, कहत समय सम नीति विचारू. भरत आणि सोबत चतुरंग सेना येतीये हे ऐकून तुलसीदास म्हणतात श्रीरामांना फार चिंता वाटू लागली, काळजी वाटू लागली. कशामुळे पहा बरं, एकीकडं पित्याचं वचन, पितृवचन पालन मला केलंच पाहिजे हा विचार एकीकडे, आणि दुसरीकडे बंधू सकोचू. पहा बरं, पहिलंच वाक्य तुलसीदासांनी घातलंय. कशामुळे चिंता निर्माण झाली प्रभूंच्या मनात? इत पितू बच इत बंधू सकोचू. त्यांना भरताच्या हृदयातला भाव समजलाय ऑलरेडी. कशासाठी माझा भाऊ येतोय हे त्यांना समजले, तो मला परत नेण्यासाठीच येतोय, पण त्याच्या प्रेमावर मात करून मी त्याला नाही कसं म्हणू ही भीड, आणि एकीकडे पितृवचनाची भीड, या दोन्ही गोष्टींच्या द्वंद्वात एक प्रकारे अडकल्यामुळे प्रभू श्रीरामांना चिंता वाटते. त्यांच्या मनामध्ये भरत इतर कोणत्या कारणासाठी येतोय हा विचार शिवला देखील नाही हे यातून दिसून येतं. पण ही काळजी वाटतीये, पण भरताचा स्वभाव त्यांनी मनामध्ये जाणला, म्हणजे पुन्हा एकदा त्याचं स्मरण केलं. भरताचा स्वभाव कसा आहे याचं स्मरण केलं, आणि हे जाणल्यानंतर श्रीरामांच्या मनाला कुठंही आधार दिसेना. पहा बरं, प्रभू चित हित थिती पावत नाही, की भरताचा गोड स्वभाव, त्याचं स्वतः आपल्यावरचं अगाध गाढ खोल असं प्रेम, त्याच्या मनामध्ये माझ्या व्यतिरिक्त कुणी नाहीच हे जेव्हा जाणलं, त्यावेळी आता काय करावं ह्या द्वंद्वामुळे प्रभूंच्या मनाला म्हटलंय कुठे आधार दिसेना. इथे ह्या सर्व गोष्टी आम्ही मनुष्य लीला या दृष्टीनं बघितल्या तरच समजू शकतात. जर आम्ही इथे परब्रह्म श्रीराम असं मनामध्ये बाळगून हे वाचलं तर त्यामध्ये सुद्धा खरं ही त्या सगुण ब्रह्माची लीला या दृष्टीनंच आम्ही त्याकडे बघू शकतो, बघावं. त्यामुळे म्हणतायत की श्रीरामांच्या मनाला कुठंही आधार दिसेना, पण भरतू कहे महू साधू सयाने. भरत हा साधू स्वभावाचा, गोड स्वभावाचा, सज्जन स्वभावाचा आणि शहाणा आहे, माझं म्हणणं ऐकणार आहे बरं का. हे लक्षात आल्यावर श्रीरामांना समाधान झालं. या सर्व गोष्टी श्रीरामांच्या मनामध्ये सुरू आहेत, आणि त्याच वेळी लक्ष्मणाच्या मनामध्ये काय सुरू आहे तर त्याला फक्त एकच दिसते की माझ्या स्वामींच्या मनामध्ये चिंता आहे. त्यानं सुद्धा ऐकलंय काय सांगितलंय त्या दूतानं, त्या लोकांनी, की भरत येतोय, सेना येते. त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या मनात चिंता आहे एवढं लक्ष्मणाला दिसलं, आणि त्यामुळे प्रसंगानुरूप नीती विचार तो मांडू लागला.
लक्ष्मण बरं का. आता लक्ष्मण काय सांगतोय रामांना ह्याचं वर्णन करताय तुलसीदास, ते बघूया. म्हणतोय, बिनु पूछे कछु कहूँ गोसाई, सेवकु समयन ढीठ ढिठाई, तुम सर्वज्ञ शिरोमणि स्वामी, आपनी समुझी कहूँ अनुगामी. नाथ सुहृद सुठि सरल चित, सील स्नेह निधान, सब पर प्रीति प्रतीति जिया, जानिय आपु समान. काय भाव आहे लक्ष्मणाचं सुद्धा. पहा, त्याचं जसं आपण मागच्या भागांमध्ये बघितलं ना, भक्ताच्या भक्तीचं प्रकटीकरण वेगवेगळ्या प्रकारानं होत असतं, पण त्या भक्तीमध्ये कुठे ऊच नीच नसतं. भक्ती त्याची त्याच तोडीची असते. त्यामुळे इथे लक्ष्मण म्हणतोय की स्वामी, तुम्ही न विचारता मी काही सांगतोय. सेवकानं काही आगळीक केली तरी प्रसंगानुरूप ती आगळीक किंवा ती धिटाई, धाडस असं मानायचं नसतं बरं का. त्यामुळे मला माहिती आहे स्वामी, सर्वज्ञानमध्ये तुम्ही शिरोमणी आहात. तुम्हा सर्वज्ञ शिरोमणी स्वामी, तुम्हाला सगळं कळतं. तरीसुद्धा मी माझ्या समजुतीप्रमाणे जे योग्य आहे आता ते तुम्हाला सांगतो बरं का. हा भाव प्रत्येक भक्ताचा, प्रत्येक शिष्याचा आपल्या सद्गुरूंप्रती असतो की आतमध्ये माहीत असतं बरं का की आपल्या महाराजांना सर्व माहिती आहे. प्रत्येक विचाराचे सुद्धा प्रेरक एका साधन स्थितीनंतर तेच आहेत हे लक्षात येतं. शिष्याच्या कर्म घडवणारे तेच आहेत लक्षात येतं. तो परिणाम जो होणारे कर्माचा तो त्यांच्या अखत्यारीत येतो हे सुद्धा माहीत असतं. त्यामुळे खरं तर व्हर्बली काही त्यांना सांगण्याची गरज नसते. पण तरीसुद्धा जसं आमचे महाराज म्हणतात की दिवसभराच्या शेवटी झोपताना रात्री दिवसभरात घडलेल्या सर्व गोष्टी आपण रामाला सांगाव्यात. त्या सांगण्यामधून ती जवळीक गुरूंबरोबरची वाढते आणि त्यामुळे प्रत्येक भक्त शिष्य खरा जो सद्गुरूंना शरणागत असतो तो रात्री झोपायच्या अगोदर आपल्या सद्गुरूंना दिवसभरामध्ये झालेल्या घडामोडी, चांगलं वाईट, काय स्वतःकडून चूक झाली असेल ती, काय साधनामध्ये गडबड झाली असेल ती, काय भावामध्ये गडबड झाली असेल ती, त्या सर्व गोष्टी त्यांना आपली माय समजून सांगत असतो. आणि मग ती माय त्या लेकराला काही चूक असेल तर त्यानुसार दिग्दर्शन करते आणि काही बरोबर असेल तर त्याबद्दल कौतुकही करते. ही अशरीरी वाणी ऐकू येण्यासाठी अनन्य भावानं एकांच्या ठाई शरणागत होणं आवश्यक असतं. जसा इथं लक्ष्मण रामांच्या ठाई शरणागत आहे. त्यामुळे म्हणतोय, मला माहिती आहे तुम्ही अंतर्यामी आहात, तरीसुद्धा या प्रसंगी योग्य वाटतंय मला म्हणून मी सांगतो. कारण बंधुराज बरं का कसं म्हणतायत बघा बरं लक्ष्मण, की तुम्ही कसे आहात मला माहिती आहे. अकारण परमहित करणारे आहात, दुसऱ्याचं अकारण हित करणारे आहात, सरल हृदयाचे आहात, शील आणि प्रेमाचं भांडार निधान आहात. त्यामुळे होतं काय, श्रीरामांना म्हणतायत बरं लक्ष्मण, की तुमचं सर्वांवर प्रेम आहे, विश्वास आहे आणि जिय जानीय आपू समाना, तुम्ही सर्वांना स्वतःसारखंच मानता. इथे खूप मोठी गोष्ट सांगतोय लक्ष्मण. संतांची, भगवंतांची अंतरस्थिती, संतांची म्हणणं जास्त संयुक्तिक, कारण आम्ही त्यांना देहात बघतो. त्यामुळे आमचे महाराज जे म्हणतात की मी कुणामध्येही राम बघूनच वागलो. जर सगळीकडे राम आहे तर तो माझ्या शिष्यांमध्ये नाही का? त्यामुळे मी तुमच्यामध्ये सुद्धा रामालाच बघून वागतो.
हे महाराजांचं वचन आहे. आणि हे कशामुळे होतं तर ह्यामुळे होतं, जानीय आपू समाधान. सर्वांना ते स्वतःप्रमाणे समजत असतात, सगळीकडे तीच आत्मदृष्टी त्यांची प्रत्यक्ष होत असते त्यांच्या व्यवहारामध्ये सुद्धा. त्यामुळे लक्ष्मण म्हणतोय, मला माहिती तुम्ही सर्वांना स्वतःसारखे समजता, पण तसे नसतात हो सगळे. त्यामुळे पुढे सांगतोय, विषयी जीव पायी प्रभुताई, मूढ मोह बस होही जनाई, भरतुनी तीरथ साधु सुजाना, प्रभुपद प्रेमु सकल जगु जाना. हे स्वामी, मूढ लोक आणि विषयी जीव सत्ता मिळाली की त्या मोहामुळे आपलं खरं स्वरूप दाखवतात. मला माहिती आहे भरताचं तुमच्यावर प्रेम आहे, तो नीतिपरायण आहे, साधू आहे, चतुर आहे, तुमच्या चरणी त्याचं प्रेम आहे, हे सकल जगू जाना, संबंध जगाला ही गोष्ट माहिती आहे. पण तेऊ आजो राम पदुपाई, चले धर्म मर जात मिटाई, कुटिल कुबंधु को अवसरुता की, जानी राम बनवास एकाकी, करी कुमंत्रो मन साजी समाजू, आये करई अकंटक राजू, कोटि प्रकार कलपि कुटिलाई, आये दल बटोरी दो भाई. तुमच्या चरणी प्रेम आहे हे जगाला विदित आहे, पण तो भरत सुद्धा आज तुमची जागा मिळाल्यावर, तुमचं राज्य सिंहासन मिळाल्यावर मात्र धर्ममर्यादा सोडून वागतोय. हे स्वामी, दुष्ट आणि खोटा भाऊ भरत वाईट वेळ आली आहे हे बघून आणि श्रीराम वनवासामध्ये एकटे आहेत हे बघून काय करू बघतोय तर आपल्या मनामध्ये एक दुष्ट विचार घेऊन आलाय. सर्व समाजाला, राजपरिवाराला, संबंध अयोध्येच्या प्रजेला सुद्धा आपल्या बाजूला घेऊन त्याचं राज्य निष्कंटक करण्यासाठी इथं आलाय. मला वाटतं अनेक कारस्थानं करून, सेना जमवून हे दोन्ही बंधू इथं आलेत, असं लक्ष्मण सांगतोय बरं श्रीरामांना. पुढे म्हणतोय, जऊ जिय होती न कपट कुचाली, केही सोहाती रथ बाजी गजाली, भरत ही दोसु देई को जाए, जग बोराई राजपदु पाई, ससी गुरतीय गामी न घुषु, चढ़ेऊ भूमि सुरजान, लोक बेदते विमुख भा, अधमन बेन समान, सहस बाहु सुरनाथो त्रिशंकु, केहि न राज मद दीन कलंकु, भरत कीन्ह यह उचित उपाउ, रिपुरी नरंजन राखब काऊ. स्वामी, जर भरताच्या मनात कपट नसतं तर हे सगळं घेऊन, रथ घोडे हत्ती घेऊन तो कशाला आला असता. पण खरंच आहे स्वामी, भरताला तरी विनाकारण दोष कसा द्यावा. राज्यपद मिळाल्यावर सर्वच अशा प्रकारे उन्मत्त होतात. पुढे लक्ष्मण उदाहरण देऊन सांगतोय श्रीरामांना बरं. चंद्र गुरुतीय गामी, गुरूंची पत्नी बृहस्पती हे चंद्रांचे गुरु. इथे त्याचा उल्लेख केला आहे. बृहस्पतींची पत्नी तारा, तिच्याबरोबर ससीनं गुरुपत्नी गामी असे झाले चंद्र. त्याच्यातून बुध निर्मिती झाली असं म्हणतात, पुराणांमधून कथा आहे. म्हणजे
मनामध्ये कलुष असलं की काहीही करायला पुढं मागं बघत नाहीत दुष्ट प्रवृत्तीचे लोक, हे सांगण्यासाठी लक्ष्मण ही उदाहरणं देतोय. नहुषानं विप्रवरांना पालखीला जुंपलं. विप्रवरांना म्हटलं इथे, खरं सप्तर्षींना पालखीला जुंपून नहुष इंद्रपत्नी शचीकडे चाललाय अशी कथा येते पुराणांमधून. ते महत्त्वाचं नाही इथे, त्या कथा महत्त्वाच्या नाहीत, कारण त्या सर्व पुराणांतल्या कथा ज्या असतात त्या जशाच्या तशा, म्हणजे केवळ त्या कथेपुरती कथा अशा घ्यायच्या नसतात. त्या कथेतून जो बोध असतो की कितीही वरच्या पदावरची व्यक्ती, अगदी देव जरी असले तरी आतमधले काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर हे जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत कुठल्या स्थितीला जाऊ शकतात, कुठल्या थराला जाऊ शकतात, हे सांगण्यासाठी हे उदाहरण आहे. तेवढंच आपण लक्षात घ्यावं. अजून एक उदाहरण दिले, राजा वेन. त्याचा उल्लेखसुद्धा आहे भागवतामध्ये की वेद विन्मुख असा होता. सर्व जे ऋषी मुनी होते त्यांना तो यज्ञ करण्यास प्रतिबंध करायचा की देवांना तुम्ही हविष्य देऊ नका, मला द्या, असा त्याचा भाव होता. त्यामुळे वेद विन्मुख असा वेन. म्हणजे इथं सांगायचंय लक्ष्मणाला की सर्व उच्च पदस्थ लोकसुद्धा राज्यमदानं कसे कलंकित होतात. सहस्रबाहूचं उदाहरण दिलंय पुढे की देवराज इंद्र, त्रिशंकू या सर्वांना राजमदानं कलंकित केलं. त्यामुळे भरतानं हा योग्य उपाय योजलाय, कारण त्याच्या मनामध्ये असं आहे भरताच्या की शत्रू आणि ऋण, कुणाचंही जे ऋण घेतलेलं असतं ते थोडंसुद्धा शिल्लक ठेवू नये. म्हणजे तुम्हाला तो शत्रुभावानं बघतोय असं लक्ष्मण श्रीरामांना सांगतोय. केवळ श्रीरामांच्या अगाध खोल अशा प्रेमातून, त्यांच्या काळजीतून आपल्या मातेनं श्रीरामांच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे या भावनेत. त्यामुळे पुढे लक्ष्मण म्हणतोय, एक कीन्ही नाही भरत भलाई, निदरे राम जानी असहाई, समुझी परिही सो आज विशेषी, समरस रोष राम मुख पेखी, इतना कहत नीति रस भूला, रन रस बिट पुलक मिस फूला, प्रभुपद बंदिसी सरज राखी, बोले सत्य सहज बलुभाषी. स्वामी, तुम्हाला असहाय्य समजून तुमचा अनादर करतोय भरत, ही काही गोष्ट त्यानं योग्य केलेली नाही. पण आज युद्धात तुमचं मुख, क्रोधित मुख बघून सरोष राम मुख पेखी, त्याला ही गोष्ट चांगली कळून येईल आणि त्यानं जो तुमचा अवमान करतोय तो त्याचं फळ त्याला मिळेल, असं लक्ष्मण म्हणतोय. अशा रीतीनं ह्या शेषावताराच्या अंगामध्ये वीररस संचारलाय. त्यामुळे तुलसीदास म्हणतात, नीती विसरला कुठंतरी लक्ष्मण, आणि प्रभू श्रीरामांना वंदन करून त्यांची चरणधूळ मस्तकी लावून आपलं सहज बळ लक्षात आणून म्हणतोय. अत्यंत बलिष्ठ आहे लक्ष्मण, प्रत्यक्ष शेषावतार आहे, प्रत्यक्ष प्रभूंचा स्वांश आहे. त्यामुळे म्हणतोय, अनुचित नाथन मानव मोरा, भरत हमहि उपचारन थोरा, कह लगी सही रही मनु मारे, नाथ साथ धनु हाथ हमारे, छत्री जाति रघुकुल जनमु, राम अनुग जगु जान, लातहु मारे चढ़ती सिर, नीच को धूरि समान,
उठी कर जोरी रजाय सुमगार, मनहु बीर रस सोवत जागार, बांधी जटा सिर कसी कटी भथार, साजी सरासनु सायकु हाथार, आजु राम सेवक जसु लेऊ, भरत ही समर सिखावन देऊ, राम निरादर कर फल पाई, सोवहु समर सेज दो भाई, आई बना भल सकल समाजू, प्रगट करऊं रिस पाछिल आजू, जिमि करिनी कर दलई मृगराजू, लेईल पेटिल वाजिमि बाजू, तैसे ही भरत ही सेन समेता, सानुजनि दरिनि पातहु खेता, जौ सहाय कर संकरु आई, तौ मारहु रन राम दोहाई. लक्ष्मण म्हणतोय, हे नाथ, माझं बोलणं अनुचित मानू नये. भरतानं आपल्याला काही कमी त्रास दिलेला नाही बरं का. अखेर आपण सर्वांनी कुठवर हे सहन करायचं आणि मन मारून जगायचं. जर तुम्ही प्रत्यक्ष स्वामी आमच्या सोबत आहात आणि आमच्या हातामध्ये धनुष्य आहे, जातीनं मी क्षत्रिय आहे, रघुकुलातला माझा जन्म आहे आणि श्रीरामांचा सेवक आहे मी, हे सर्व जगाला माहीत आहे, तर मग का सहन करायचं. धुळीसारखं क्षुद्र काही नसतं, परंतु धुळीवर सुद्धा जर लाथ मारली तर ती डोक्यावर येऊन बसते. त्यामुळे हे सहन न करावं असं म्हणून लक्ष्मण उठला, हात जोडून आज्ञा मागितली. कसा दिसत होता लक्ष्मण म्हणताय तुलसीदास, जणू जागृत अवस्थेतला मूर्तिमंत वीररस असा लक्ष्मण दिसतोय. डोक्यावरच्या जटा बांधल्या आहेत, कमरेला भाता आवळला, धनुष्य सज्ज केलं आणि बाण हातात घेऊन म्हणतोय, आज मी श्रीरामांचा सेवक असण्याची कीर्ती मिळवेन आणि भरताला युद्धामध्ये धडा शिकवेन. दोन्ही बंधूंना रणशय्येवर झोपू देत. श्रीरामांचा अनादर केलाय त्यांनी, त्यांना मी सहजासहजी सोडणार नाही. बरंच झालं, सर्व परिवार एकत्र जमलाय. आता मी सर्व माझा जो राग आहे त्यांच्यावरचा आधीचा तो काढतो. जसा सिंह हत्तींच्या कळपाला सुद्धा त्यांना नाहीसं करतो, त्याचं निर्दालन करतो, ससाणा जसा लावा पक्षाला पकडतो, तसं मी भरताला सैन्यासह आणि त्याच्या लहान भावासह तुच्छ मानून रणमैदानात लोळवीन. बरं का. कसं आहे पहा, लहान बंधू खरं रक्ताच्या नात्यानं म्हणावं तर कोण आहे, शत्रुघ्न लक्ष्मणाचा लहान भाऊ आहे. पण इथं किंवा कोणत्याही जागी लक्ष्मणाची ओळख या शब्दाला फार महत्त्व असतं अध्यात्मामध्ये. काय ओळख आहे तुमची? आमचं नाव, गाव, डिग्री, आमची श्रीमंती, गरिबी, विद्वत्ता कशालाच ओळख म्हणता येत नाही. किंबहुना हा संबंध मार्गच आपली ओळख काय आहे हे समजून घेण्याचा मार्ग आहे. त्यामुळे लक्ष्मणाची ओळख एकच आहे, रामसेवक. त्यामुळे त्याच्या पुढे त्याला दुसरं कुणीच आपलं वाटत नाही. आणि यालाच लौकिक आसक्ती, आपलेपण, ममत्व भगवंताकडे वळवणं म्हणतात आमचे महाराज. अशा रीतीनं म्हणतोय की जरी प्रत्यक्ष शंकर भगवानांनी येऊन त्यांना मदत केली भरताला, तरी मी रामांची शपथ घेऊन सांगतो की मी त्यांना युद्धात नक्की मारून टाकेन. आता लक्ष्मणाचाच क्रोध होतो, त्यामुळे सगळे घाबरले. अति सरोष माखे लखनु लखिसुनि सपथ प्रवान, सभय लोक सब लोकपती चाहत भभरी भगान.
अत्यंत क्रोधामुळे संतापलेल्या लक्ष्मणाला बघून आणि त्याची ती सत्य प्रतिज्ञा ऐकून सर्वजण भयभीत झाले, त्रिलोकातले बरं का. लोकपाल घाबरून पळू लागले म्हणतायत. सर्व जग भीतीनं धास्तावलं. त्यामुळे काय झालं पुढे? देववाणी झाली, आकाशवाणी झाली. काय? जगुभय मगन गगन भई बानी, लखन बाहु बलु विपुल बखानी, तात प्रताप प्रभाव तुम्हारा, को कही सकही को जान निहारा, अनुचित उचित काजु किछु हो, समुझी करिय भल कह सब को, सहसा करी पाछे पछिताही, कही बेद बुध ते बुध नाही, सुनि सुर बचन लखन सकुचाने, राम सिय सादर सनमाने, कही तात तुम नीति सुहाई, सब ते कठिन राज मधु भाई. सर्व जग घाबरलं. तेव्हा लक्ष्मणाच्या त्या अपार अशा पराक्रमाची, बाहुबलाची प्रशंसा करत आकाशवाणी झाली. हे लक्ष्मणा, तुझा प्रताप आणि प्रभाव कोण बरं सांगू शकेल आणि कोण बरं जाणू शकेल. पण हे लक्ष्मणा, कोणतंही कार्य असो ते उचित अनुचित याचा पूर्ण विचार करून मगच करावं, म्हणजेच सर्वजण त्याला चांगलं म्हणतात. वेद आणि विद्वान जे असतात ते हे सांगतात की विचार न करता घाईघाईनं एखादं काम केलं तर मागाऊन पश्चात्ताप करावा लागतो. अशांना बुद्धिमान म्हणत नाहीत. अशी आकाशवाणी झाली बरं का. आणि ही देववाणी ऐकून लखन सकुचाने, एक प्रकारे संकोचला लक्ष्मण. आणि त्याच वेळी हे सर्व जे बघत होते आमचे सीताराम, ते काय म्हणाले, काय लिहिलंय पाच तुलसीदासांनी, किती सुरेख. लक्ष्मणाच्या अंतःकरणातलं प्रेम ते जाणतात. ह्याला देवत्व म्हणतात. त्याची कृती काय घडते त्यापेक्षा सुद्धा आमचे महाराज म्हणतात त्याच्या अंतरंगातला हेतू बघून मी काय करायचं ते करतो. तसं इथे श्रीरामांनी आणि सीतामातेनं आदरपूर्वक त्याचा सन्मान करून लक्ष्मणाचा म्हटलं, हे वत्सा, तू खूप चांगली नीती सांगितलीस. हे बंधू, खरं आहे की राज्याचा मद जो आहे ती अतिशय कठीण गोष्ट आहे सोडण्यासाठी, त्याचा त्याग करण्यासाठी. सीताराम सांगतायत बरं लक्ष्मणाला. पुढं म्हणतात, फार गोड आहे पहा. जो अचवंत नृप मातहि तेई, नाही न साधु सभाजिहि सेई, सुनहु लखन भला भरत शरीरा, विधि प्रपंच मह सुनान दीसा. पण हे लक्ष्मणा, ज्यानं साधू संग केलेला नाही, ज्यानं सत्संग केलेला नाही, असेच राजे असतात ते जे राजमदरूपी मदिरा पिताच धुंद होऊन जातात आणि दुष्कृत्य करतात. पण हे लक्ष्मणा ऐक, भल भरत सरीसा, भरतासारखा भला मनुष्य बरं का ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये कुठंही ऐकलेला नाही की बघितलेला नाही. सीताराम लक्ष्मणाला समजावतायत. पुढे दोहा घातलाय तुलसीदासांनी, अप्रतिम दोहा आहे. संताचं अंतरंग प्रकट करणारा, महात्म्याचं अंतरंग प्रकट करणारा, त्याची निष्कामता प्रकट करणारा असा दोहा आहे. म्हणतात, भरत ही होईन राजमधु,
विधि हरिहर पद पाए, कबहु की काजी सी करनी, क्षीर सिंधु बिन साई. हा दोहा हे संताची ही डेफिनेशन आहे. संत कसा ओळखावा या दोह्यावरून ओळखावा. काय सांगितलंय? म्हणाले, सीताराम सांगतायत लक्ष्मणाला, अरे अयोध्येचं राज्य ते काय तू सांगतोस? जरी ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव हरिहर, विधी हरिहर पद पायी यांचं पद जरी मिळालं ना तरी माझ्या भरताला मद होणार नाही रे. कधीतरी आंबट थेंब पडले म्हणून क्षीर समुद्र कधी नासत असतो का? पहा बरं, उपमा सुद्धा कशी योजली आहे तुलसीदासांनी. जेव्हा आंबटपणा एक पातेलभर दुधात पडतो तेव्हा ते दूध नासतं, नाही का? पण क्षीर समुद्र जो आहे, दुधाचा जो समुद्र आहे, त्यामध्ये जर काही आंबट थेंब पडले तर तो क्षीर समुद्र नासेल का? तसा प्रेमाचा, भक्तीचा समुद्र आहे भरत. त्या प्रेम समुद्रामध्ये, त्या अमृत समुद्रामध्ये ह्या लौकिक रूपी मद विषाचे 4 थेंब पडले तर तो प्रेम समुद्र नासून जाईल. ब्रह्मदेव, विष्णू, महादेवाचं पद मिळालं जरी तरी सुद्धा ज्याच्या अंतःकरणात मद निर्माण होऊ शकत नाही त्याला अयोध्येचं राज्य खुणवू शकेल? पुढे प्रभू श्रीराम समजावतायत उदाहरण देऊन लक्ष्मणाला. म्हणाले, तिमिरू तरुण तरनी हिमको गिलई, गगनु मगन मकु मेघ ही मिलई, गोपद जल बूड ही घट जोनी, सहज क्षमावरु छाडई चोनी, मसक फूक मको मेरु उडाई, होई नृप मधु भरत ही भाई, लखन तुम्हार सपथ पितु आना, सुचि सुबंधु नहीं भरत समाना, सगुनु खीरु अवगुण जलुताता, मिलई रचई पर पंचु विधाता, भरतु हंसर बिबंस तडागा, जनमी कीन गुण दोष विभागा, गही गुण पयताची अवगुण बारी, निज जस जगत कीन्ही उजियारी, कहत भरत गुण शील स्वभाव, प्रेम पयोथी मगन रघुराव. श्रीराम सांगतायत लक्ष्मणाला, बाळा, मध्यान्हीच्या सूर्याला कदाचित अंधकार गिळून टाकेल. म्हणजे ही गोष्ट जी अशक्य आहे, माध्यान्हीचा तळपता सूर्य त्यावेळेला अंधार होईल हे शक्य आहे का? पण हे सुद्धा होऊ शकेल. आकाश मेघांमध्ये विरून जाईल कदाचित. ज्या अगस्त्य मुनींनी समुद्रप्राशन केलं ते कदाचित गायीच्या खुरा इतक्या छोट्याशा पाण्यामध्ये कदाचित बुडून जातील. जी पृथ्वी स्वभावतःच सहनशील आहे ती कदाचित आपली सहनशीलता सोडून देईल. एखाद्या माशीच्या फुंकरीनं सुमेरू पर्वत उडून जाईल कदाचित. म्हणजे ह्या इतक्या अशक्य प्राय गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतील कदाचित. पण
हे बंधो, भरताला मात्र कधीही राजमद बाधू शकणार नाही. काय विश्वास आहे पहा प्रभूंचा. ह्याला भक्त म्हणतात पहा. शिष्याचा विश्वास गुरूंवर असणं यात काही फार मोठी गोष्ट नाही. असलाच पाहिजे तो. नसेल तर तो शिष्यच नव्हे. पण गुरूंचा शिष्यावर असा विश्वास असणं, जसा आमच्या महाराजांचा ब्रह्मानंद महाराजांवर होता, तसा विश्वास असणं हे जीवनाचं सार्थक असतं. एक सामान्य मनुष्य म्हणून सुद्धा खरं तर अशी अवस्था प्राप्त करून घ्यावी, त्याची तळमळ असावी असं नाही, पण तो सहज स्वभाव बनावा, हे ह्या रामायणासारख्या ग्रंथांमधून आम्हाला शिकवतात संत. की आपल्या शत्रूला सुद्धा आपल्याबद्दल विरुद्ध कुणी सांगितलं तर ते पटू नये किंवा त्यावर विश्वास बसू नये, असं आमचं वर्तन असलं पाहिजे. जसं आपण बघितलं, कैकेयी मातेनं जेव्हा प्रभूंबद्दल काही चुकीचं ऐकलं, त्यांना वनात पाठवल्यानंतर भरतानं जेव्हा विचारलं की माझ्या दादानं काही चुकीची गोष्ट केली होती, काही त्यांच्या हातून काही गुन्हा घडला, पाप घडलं का, त्यावेळी उसळून म्हणाली कैकेयी माता, काय बोलतोस, रामाकडून असं होईल. हे मनुष्य जन्माचं सार्थक असतं. आणि भरताबद्दल हे आम्हाला श्रीराम सांगतायत, आपल्या भक्ताबद्दल भगवंत सांगतायत की हे बाळा, लक्ष्मणाला सांगतायत की विधाता या जगाची रचना कशी करतो माहितीये का. गुणरूपी दूध आणि अवगुणरूपी पाणी मिसळून या जगाची रचना केलेली असते, नाही का. त्रिगुण काय आहेत, सत्व रज तम जे आपण म्हणतो ते हे गुण आणि अवगुणांचं मिश्रणच आहे, नाही का. अशी रचना केलेली असते. पण भरतानं सूर्यवंशरूपी तलावामध्ये जन्म घेतलाय. कसा जन्म घेतलाय माहीत आहे का तुला. भरतू हंस रमी बंस तडागा, हंस रूपानं जन्म घेतलाय रे माझ्या भरतानं. त्यामुळं त्यानं गुण आणि दोष यांना वेगवेगळं केलंय. भरताचा हंस रूपानं जन्म घेतल्यामुळे श्रेय आणि प्रेय यामध्ये भेद करण्याचा जन्मजात गुण आहे. नीर क्षीर विवेकी असा माझा भरत आहे. त्यामुळे मी तुझी आणि माझ्या बाबांची सुद्धा शपथ घेऊन सांगतो की अरे, भरतासारखा पवित्र आणि उत्तम भाऊ जगामध्ये नाही रे. अशा रीतीनं प्रभू सांगतायत की माझ्या भरतानं काय केलंय माहीत आहे का. गुणरूपी दूध तेवढंच घेतलंय आणि अवगुणरूपी जल टाकून दिलंय आणि आपल्या कीर्तीनं जग उजळवलंय. पहा बरं, भक्त काय करू शकतो आणि त्याची ख्याती भगवंत सांगतायत, यापेक्षा काय सुंदर योग असू शकतो. म्हणून भरताच्या चरित्राला तोड नाही. आणि अशा रीतीनं कहत भरत गुणशील सुभाऊ, प्रेम पयोधी मगन रघुराव. अशा रीतीनं भरताचे गुण, त्याचं शील आणि स्वभाव सांगता सांगता आमचे श्री रघुनाथ प्रेम समुद्रामध्ये मग्न झाले, बुडून गेले. भरताच्या प्रेमसमुद्रामध्ये, भक्ताच्या प्रेमसमुद्रामध्ये भगवंत बुडून गेले. पुन्हा आमचे श्री महाराज आठवतात, जेव्हा वेंकटापूरला गेले तेव्हा म्हणाले, ब्रह्मानंद महाराजांचं घर हे मला माझंच घर वाटतं. गुरूंनी शिष्याची प्रशंसा करावी, भगवंतांनी भक्ताची प्रशंसा करावी. हे होण्यासाठी खरोखर केवळ भगवंतांचा, गुरूंचा आनंद, तोच माझा आनंद, हा एकच भाव जेव्हा हृदयामध्ये तिन्ही त्रिकाळ वास करून असेल, जागृत असेल, त्यावेळेलाच हे शक्य होतं. आणि अशा रीतीनं प्रभू श्रीराम इथे आपल्या लाडक्या भावाची, भरताची प्रशंसा लक्ष्मणासमोर करतायत. आणि लक्ष्मणा, तू जे सांगितलंस ते कसं योग्य नाही
हे त्याला एक प्रकारे पटवून देत आहेत. ते सुद्धा अतिशय आदरानं सन्मानानं, कारण त्यांना लक्ष्मणाच्या अंतःकरणामधलं सुद्धा प्रेम जे आहे तेच त्याला हे बोलायला भाग पाडतंय हे माहिती आहे. त्यामुळे असे कृपा निधान प्रभू श्रीराम आहेत, जे आता ह्यापुढे पुन्हा भरताचं कौतुक कसं करतात, पुढे काय काय घडतं, कसा भरत श्रीरामांना भेटतो, कशी ती भेट होते, याचं अतिशय सुंदर वर्णन तुलसीदास करतील, जे आपण पुढच्या भागांमध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.